नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते मजेत असाल. आज मी तुम्हाला अगदी झटपट व सोप्या पद्धतीने वांग्याच्या भाजीचा पिवळा रस्सा बनवून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व तुम्हाला या रेसिपी संदर्भात मला काही सुचवायचे असेल तर कमेंट करा. आणि हो, अशा साध्या, सोप्या व झटपट बनवून तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. वांग्याचा पिवळा रस्सा बनवण्यासाठी मी 5-6 गावरानी वांगी घेतली आहेत. वांगी चिरून स्वच्छ धुवून घेतली आहेत. गॅसवर कढई ठेवून त्यात 5-6 पळ्या तेल घातले. तेल गरम होई पावे तो वांग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे वाटण मिक्सरने दळून घेतले आहे. हे वाटण तयार करण्यासाठी मी आलं, लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे हे सर्व बारीक दळून घेतले आहे. तेल चांगलं गरम झालंय. तेलात कढीपत्ता घालायचा आहे. तसेच दळलेले वाटण तेलात टाकून झाल्यावर काही मसाले भाजीत घालायचे आहेत. अर्धा लहान चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1.5 चमचा धना पावडर व अर्धा चमचा गरम मसाला, तसेच चवीपुरते मीठ वाटणात घालून वाटण चांगले परतून घ्यायचे आहे. मसाला आणि तेल सेपरेट होईपर्यंत मसाला तेलात भाजून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला आहे त्यात थोडं पाणी घालून मसाल्यात टाकून घ्यायचा आहे व मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता मसाला छान फ्राय झाला आहे. आता त्यात चिरलेली वांगी घालून मसाला 5-1 मिनिटं पुन्हा परतून घ्यायचा आहे. मसाला जळायला नको म्हणून मसाल्यात थोडं पाणी घालू शकता. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटे वांगी मसाल्यात शिजवून घ्यायची आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपला मसाला किती छानपैकी भाजून तयार झालेला आहे व त्याला किती सुंदर रंग आलेला आहे. अशा प्रकारे मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. जर का तुम्हाला वांग्याची सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. खायला छान लागते. पण आपण त्याचा पिवळा रस्सा बनवणार आहोत. म्हणून त्यात मी 1.5 ग्लास गरम पाणी घालणार आहे. त्यासाठी मी पाणी गरम करून घेतले आहे. तुम्ही कोणतीही ग्रेव्हीची भाजी बनवा त्यात नेहमी पाणी गरम करूनच टाका. त्यामुळे भाजी खायला अधिकच चविष्ट लागते. आता भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, वांगे यापूर्वीच मसाल्यात चांगले शिजवून झाले होते. त्यामुळे आता वांगी शिजायला जास्त वेळ लागला नाही. अशा प्रकारे आपली वांग्याची भाजीचा पिवळा रस्सा बनवून सर्व करण्यास तयार आहे. अशा पद्धतीने वांगी बनवून पहा. अगदी झटपट सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून होते.
व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.